हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा 3 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. सगळे आता लग्नानंतर चारही जोडपे सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात रम्या बोलते, पार्थ हे तांदळाचं ताट आहे आणि आता यात तुला तुझ्या बायकोचं नाव लिहायचं आहे. पार्थ रम्याकडे बघतो आणि लगेच जीवा आणि नंदिनीकडेही बघतो. तेव्हा पार्थला नंदिनीसोबतचं बोलणं आठवतं की नंदिनी, मला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो आणि अभिमान तर खरं या गोष्टीचा वाटतो की तुम्ही माझी बायको होणार आहात. तेव्हा पार्थला ते आठवतं की तो नंदिनीला सांगत असतो की कॉलेजमध्ये मी एकदा एक कथा वाचली होती की जेव्हा एखादी व्यक्ती चौथ्यांदा भेटते तर तेव्हा नंदिनी विचारते तर काय. तेव्हा पार्थ बोलतो की तेव्हा ती व्यक्ती जन्माची साथीदार होते. हे पार्थला आठवतं आणि पार्थच्या चेहऱ्यावर स्माईल येते. पार्थला मागच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. नंदिनीचं हसणं, पार्थला नंदिनीच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. तो नंदिनीला आय रिअली लाईक यू म्हणून प्रपोज करतो तेही पार्थला आठवत असतं आणि त्या सगळ्या आठवणीतच पार्थ स्माईल करत करत तांदळाच्या परातीत नंदिनी नाव लिहितो. तेव्हा हे बघून वसू, मंजू यांना हसायला येतं आणि वसू लगेच बोलते, काय लिहिलंयस पार्थ, नंदिनी? तेव्हा सगळे पार्थने लिहिलेल्या नंदिनीच्या ताटाकडे बघत असतात. तेव्हा वसू पार्थला हात लावते आणि बोलते, पार्थ तू विसरलास की काय, तुझं लग्न आता काव्याशी झालंय, नंदिनीशी नाही. तेव्हा मंजू लगेच हसून उठते. तेव्हा मध्येच रम्या बोलते, असू दे गाई, सवय मोडायला वेळ लागतो. तेवढ्यात रम्या खाली बसते आणि ताटावरचं सगळं नाव पुसून टाकते. हे सगळं पार्थचं स्वप्न असतं. तेव्हा वसू आत्या पार्थला हात लावते आणि बोलते, पार्थ कसला विचार करतोय तू, लिही ना नाव. तेव्हा वसू पार्थचा हात पकडते आणि बोलते, लिही ना लाव. तेव्हा पार्थ उठतो रागात आणि बोलतो, बास, जेवढं झालं तेवढं बास झालं. तेव्हा वसू बोलते, अरे पण हे. तेव्हा पार्थ हात झिडकारून सरळ निघून जातो. तेव्हा वसू बोलते, काव्या अगं तुझा नवरा चिडून गेला, जा ना बघ जरा. तेव्हा काव्या पण उठते आणि बोलते, पुरे झाला तमाशा. काव्या ही रागात निघून जाते. तेव्हा वसू बोलते, अगं ही निघून गेली. तेव्हा वसू बोलते, जीवा अरे निदान तू तरी नाव लिही. तेव्हा जीवा पण रागाने वसूकडे बघतो. तेव्हा जीवाही उठतो आणि रागाने निघून जातो. इकडे धनंजय आरूला समजवत असतो की आरू, जे झालं त्यात वाईट शोधणं थांबव. काहीही झालं तरी नंदिनी आणि काव्या आता दोघी एका घरात आहेत. त्या एकमेकींना धरून राहतील. विक्रम आणि मानिनी त्यांना समजून घेतील. तेव्हा आरुषी रागाने निघून जाते. तेव्हा धनंजय बोलतो, हे बघ शारदा, तू काळजी करू नकोस. तेव्हा धनंजय बोलतो, हळूहळू सगळं ठीक होईल. तेव्हा शारदा बोलते, माहीत नाही, माझं तर डोकंच काम करत नाही. आपण म्हणतोय त्या सगळं सांभाळून घेतील, निभावून नेतील, पण तसं नाही झालं तर शेवटी आपण त्यांच्यावर हे लग्न लादलं हेच खरं आहे. धनंजय बोलतो, शारदा आपण तेच बोलणं जरा थांबवूया. त्यापेक्षा आपण प्रार्थना करूया की ह्या लग्नातला मुद्दा लवकरात लवकर सुटावा आणि दोन्ही मुलींनी आपापला संसार छान करावा. हे बघ, मी जबाबदारी टाळतोय असं नको समजूस, निदान तू तरी समजून घे. पण जे आहे हे जितक्या लवकर त्या दोघी स्वीकारतील ते तितक्या सगळ्यांसाठी चांगलं असेल. मानिनी हॉलमध्ये एकटी असते. तेवढ्या तिथे मंजू येते आणि बोलते, वहिनी ही वसुताई ना जरा जास्तच करते. आता तुला सगळ्यांना माहिती की हे लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय. आल्या आल्या त्यांना रीतीभातीवरून सतत ओरडत राहणं बरं दिसतं का. त्या बिचाऱ्या एवढ्या सोसून आल्या, त्यांना जरा मोकळा श्वास तरी घेऊ देत. मानिनी जायला निघते. तेवढ्यात मंजू परत बोलते, वहिनी पण ती काव्य काही कमी नाही. तिखट मिरची ठसका लागेल आपल्याला एखाद दिवशी. तेव्हा मानिनी बोलते, नाही असं काय होणार नाही. मी काय म्हणते ताई, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही काव्याशी जरा बोलून घ्या आणि तिला सांगा तिची आणि नंदिनीची सोय आपल्या श्रेया पिहूच्या खोलीत केली आहे. मंजू बोलते, पण श्रेया आणि पिहू कुठे राहणार. तेव्हा मानिनी बोलते, तुमच्या खोलीत. तेव्हा मंजू बोलते, किती दिवस. तेव्हा मानिनी बोलते, आजची रात्र फक्त ताई. तुम्हाला माहिती आहे ना, सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय नवरा नवरीला एका खोलीत नाही राहता येत. मंजू बोलते, तेच तर, अशा परिस्थितीत सत्यनारायणाची पूजा कशी होणार हाच मला प्रश्न पडला होता. कारण ना तयारी आहे ना मुहूर्त आहे. तेव्हा मानिनी म्हणते, होईल सगळं नीट होईल. मी आता त्या गोष्टीची काळजी करू नका. तुम्ही काव्याशी बोलून घ्या, पण नीट हं. इकडे काव्या रडत बसलेली असते. मुंडवळ्या काढून फेकते, अंगावरची शॉल काढून फेकते. तेवढ्यात मंजू तिच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा मंजू बोलते, काय गं खाली काय बसलीयस, नवऱ्या नवरीने असं तोंड पाडून बसणं योग्य नाही. तेव्हा मंजू काव्याला हात लावते आणि बोलते, बिचारी काय अवस्था झाली आहे मी समजू शकते. तेव्हा काव्या ओरडते, काय समजू शकता, तुमचं लग्न पण असं जबरदस्ती लावून दिलं का यांनी. तेव्हा मंजू बोलते, बाई गं माझं का लग्न जबरदस्ती होणार, आमचं तर मस्त लव्ह मॅरेज होतं.
मंजू बोलते, मी काय म्हणते काव्या, तू हे लग्न ॲक्सेप्ट कर, जे सगळं सोपं होईल. तेव्हा काव्या उठते आणि बोलते, विचारले का मी सजेशन, कशाला उगाच बडबड करतायत. ह्या घरात सगळ्यांना एकमेकांच्या आयुष्यात नाक खुपसायची सवय आहे का? ॲक्सेप्ट कर. मी हे लग्न मानत नाही, त्यामुळे उगाच अशी ॲक्सेप्ट कर अशी भुनभुन करू नका माझ्या मागे. तेव्हा मंजू बोलते, म्हणजे तू हे लग्न कधीच स्वीकारणार नाहीये? तेव्हा मंजू बोलते, बापरे कसं होणार आमच्या पार्थचं. तेव्हा मंजू बोलते, हे बघ काव्या, आपल्या बायकांचं. तेव्हा काव्या चिडते आणि बोलते, बास करा, किती बोलतायत. आल्या जखमीवर मीठ चोळायला. तुमचं झालं असेल तर इथून जाता का प्लीज. तेव्हा मंजू ओरडते, मला काही तुझ्याशी बोलायची हौस नाहीये. वहिनींनी सांगितलं होतं म्हणून तुझ्याशी इथे बोलायला आले होते. तुझी आणि नंदिनीची सोय. तेवढ्यात काव्या बोलते, गप्प बसा. तेव्हा काव्या तिथून रागाने निघून जाते. इकडे नंदिनी तिच्या गळ्यातला हार काढत असते. अशासोबत समोर उभं राहून एक एक गळ्यातली वस्तू काढत असते. तेवढ्यात तिला मागच्या गोष्टी आठवतात की पार्थ आणि काव्याचं लग्न होतं आणि जीव्या आणि ती हॉलमध्ये कशी एंट्री करते. तिला हेही आठवत असतं की माणिनी पार्थ आणि काव्याला सांगत असते की नंदिनी आणि जीवाचं लग्न झालंय. तेवढ्यात नंदिनीच्या खोलीत रम्या येते आणि बोलते, इथे आहेस होय तू, मला वाटलं जीवाच्या रूममध्ये असशील. तेव्हा रम्या बोलते, नाही बरोबर आहे, पूजा झाल्याशिवाय तुला नवऱ्याच्या रूममध्ये जाता येणार नाही ना. तेव्हा नंदिनी काही न बोलताच बाजूला उभी राहते. तेवढ्यात रम्या बोलते, शेवटी तू लग्न करून देशमुखांच्या घरी आलीसच. पण हे पण ना खूप वाईट असतात बघ, आपल्याला अख्खं आयुष्य बदलून टाकतात. आपण खूप म्हणतो, मी ना असं ठरवलंय, माझं खूप प्लॅन आहेत, या माणसाबरोबर माझं फ्युचर ठरवलंय, पण खरंच आपल्या हातात काहीच नसतं ग. तेव्हा रम्या नंदिनीचा हात बघते आणि बोलते, आता हे बघ ना, तुझ्या हातावरचं पार्थचं विस्कटलेलं नाव तुझ्या मैत्रिणीने दुरुस्त करून दिलं होतं. आय विश की हे बिघडलेलं लग्नसुद्धा आपण दुरुस्त करू शकलो असतो. पण बघ ना, तुझ्या नावापुढे जीवाचं नाव आणि हातावर पार्थचं नाव. खूप त्रास होत असेल ना नंदिनी. आय एम सॉरी नंदिनी, पण मला सुद्धा ना तुमच्या सावित्री माईंचं पटतंय. बघ ना, सोयरी किथेच झाली, पण लग्न मात्र पार्थशी नाही, जीवाशी झालं. कारण पार्थ नशिबाचंच नव्हता ग तुझ्या. तेव्हा नंदिनीला जीवाचं आणि तिचं लग्न आठवतं. तेव्हा रम्या परत बोलते, मला खरंच खूप वाईट वाटतंय नंदिनी. अगं आई म्हणाली ना मला, तुम्ही लग्न मंडपात पाऊल ठेवलं आणि पार्थने काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. त्यात वसू रम्याला आवाज देते. तेव्हा रम्या बोलते, हो आई आले आणि नंदिनीला म्हणते, आले मी नंदिनी. पण नंदिनीला पार्थच्या आठवणी आठवतात. पार्थ बोलतो, माझा हा हात कायम तुमच्या हातात असेल. बाकी लग्नात प्रेमाचं काय नाही, लग्नानंतर होईलच प्रेम. तेव्हा नंदिनी आरशासमोर जाऊन उभं राहते. तिला खूप रडायला येत असतं. तेव्हा तिला आरशात मागे पार्थ आलेला दिसतो आणि तो तिला बोलत असतो की हाताने खुणवत असतो की रडू नका. नंदिनी मागे बघते तर तिला भास झालेला असतो तो. नंदिनी सावरते आणि परत आरशात बघते आणि खूप तिला रडायला येतं. इकडे धनंजय, शारदा, आरू जेवायला बसलेले असतात. तेव्हा शारदा जेवत नसते. तेव्हा धनंजय बोलतो, शारदा खाऊन घे थोडं. तेव्हा शारदा बोलते, कशाखाली घास जात नाही हो, कशातच चित्त लागत नाहीये. मनात सारखे विचार येतात, काव्य आणि नंदिनी तिथे काय करत असतील, त्या निदान जेवल्या तरी असतील ना. तेव्हा धनंजय बोलतो, माहिती नाही, कदाचित जेवल्या नसतील. काव्या रुसली असेल, कुणाशी बोलत नसेल. मला खात्री आहे की नंदिनी तिला प्रेमानं समजावून 2 घास खायला लावेल. नंदिनीवर पूर्ण विश्वास आहे माझा. शारदा बोलते, राहून राहून मला काव्याची काळजी वाटते. आपली नंदिनी समजूतदार आहे, पण काव्याचं तसं काही नाहीये. ती मनात काही ठेवत नाही, बोलून मोकळी होते. त्यामुळे ना कधीतरी गैरसमज होतात. आपण इथे समजून घेत होतो, पण तिथे वसुताई असतील, मंजू असतील, काही वेगळं वाकडं होणार तर नाही ना. म्हणजे तिला सगळे तिथे सांभाळून घेतील ना. ते पार्थ एकटा बसलेला असतो. तेवढ्यात तिथे रम्या येते आणि दरवाजा नॉक करते. पार्थ काहीच बोलत नाही. रम्या पार्थ जवळ येते. तेव्हा रम्या बोलते, पार्थ, आजपर्यंत मी कधीच तुझ्या रूममध्ये नॉक करून आले नाही, पण आता यावं लागेल. पण आता लग्न झालंय ना तुझं, कुठे तुझी बायको नंदिनी असं म्हणणार. तेवढ्यात पार्थ तिच्याकडे बघतो. तेव्हा रम्या लगेच बोलते, सॉरी काव्या. तेव्हा पार्थ उठतो. तेव्हा काव्या बोलते, पार्थ, मी तुझी मनस्थिती समजू शकते पार्थ. खूप वाईट झालं तुझ्याबरोबर. तू काय ठरवलं होतंस आणि काय झालं. हे आई बाबा, मामा मामी, तू कुणाचाच विचार केला नाही तिने. सगळ्यांना लाज आणली त्या नंदिनीने. अरे इतक्या हँडसम सॉलिड मुलाला सोडून लग्नामधून कोण पळून जातं. ती पळून गेली नंदिनी, मूर्ख मुलगी. तेव्हा पार्थ चिडून काव्याला बोलतो, नंदिनी, आणि पार्थ न बोलताच गप्प बसतो आणि तिथून रागाने निघून जातो. इकडे रम्या मनातल्या मनात खूप खुश होत असते. तेव्हा रम्या मनात बोलते, ही नंदिनी अजूनही तुझ्या डोक्यातून जात नाहीये ना पार्थ. पण आता लवकरच मी तुझ्या बायकोची जागा घेणार, ना नंदिनी ना काव्या.
मीच होणार रम्या पार्थ देशमुख. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.